नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS 2023 या कायद्यामधील कलम 85 तर कलम 85च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS 2023 कायद्यामधील कलम 85 सेक्शन 85 हे विवाहित स्त्रीविरुद्ध तिच्या नवऱ्याने किंवा नवऱ्याच्या नातेवाईकांनी केलेल्या क्रूरतेशी क्रूरतेशी संबंधित आहे. जुन्या भारतीय दंडसंहिता IPC मधील प्रसिद्ध कलम 498 च्या जागी हे नवीन कलम आलेले आहे. तर आज आपण ह्या कलमाच्या सविस्तर तरतुदी आज समजून घेणार आहोत. तर कलमाचं नाव काय आहे? पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून स्त्रीला क्रूरतेची वागणूक देणे. काय म्हटलेलं आहे? पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून स्त्रीला क्रूरतेची वागणूक देणे. सोप्या शब्दात काय? जर एखाद्या विवाहित स्त्रीला तिचा पती किंवा पतीकडील नातेवाईक, उदाहरणार्थ सासू सासरे दीर नणंद इत्यादी, शारीरिक किंवा मानसिक त्रास देत असतील किंवा हुंड्यासाठी किंवा कोणत्याही मालमत्तेची बेकायदेशीर मागणी पूर्ण करण्यासाठी तिचा छळ करत असतील तर ते या कलमाअंतर्गत गंभीर गुन्हेगार ठरतात. या कलमाची पार्श्वभूमी काय आहे? या कलमाची तर ऐतिहासिक पार्श्वभूमी 1980च्या दशकात भारतात हुंडाबळी आणि विवाहित महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. यासाठी 1983मध्ये IPC कलम 498 जोडले गेले. नव्या न्यायसंहितेत 1 जुलै 2024 पासून लागू झालेल्या BNS कायद्यामध्ये या कलमाला कलम 85 म्हणून समाविष्ट केलेले आहे. कायद्याचे मुख्य उद्दिष्ट काय? तर विवाहित स्त्रियांना सासरच्या लोकांकडून होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देणे, हुंड्याशी संबंधित छळ आणि संशयास्पद मृत्यू रोखणे, स्त्रियाच्या सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकारांचे आर्टिकल 21 यांची अंमलबजावणी करणे. आवश्यक घटक काय आहेत गुन्हा सिद्ध होण्यासाठी? तर हे कलम लागू होण्यासाठी खालील घटकांची पूर्तता होणे आवश्यक आहे. पीडित व्यक्ती ही विवाहित स्त्री असावी लागते. अत्याचार करणारा आरोपी हा तिचा पती किंवा पतीचा नातेवाईक असावा लागतो. तिसरा आहे स्त्रीला क्रूरतेची वागणूक दिलेली असावी. क्रूरता म्हणजे काय? तर BNS सेक्शन 86 नुसार व्याख्या दिलेली आहे. 86 नुसार व्याख्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्य धोक्यात आणणे, स्त्रीला आत्महत्येस प्रवृत्त करणारे किंवा तिच्या जीवाला शरीराला गंभीर दुखापत पोचवणारे कृत्य म्हणजे क्रूरता ठरेल. तसेच बेकायदेशीर मागणीसाठी छळ, जसं की हुंडा, स्त्रीला किंवा तिच्या नातेवाईकांना कोणत्याही मालमत्तेची किंवा मौल्यवान वस्तूची बेकायदेशीर मागणी पूर्ण करण्यासाठी सक्ती करणे व छळ करणे हे देखील क्रूरता ठरते. गुन्ह्याचे स्वरूप कसं आहे? क्लासिफिकेशन ऑफेन्स कसं आहे? तर हा गुन्हा कसा आहे? हा गुन्हा कॉग्निजेबल किंवा नॉन कॉग्निजेबल आहे का? दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्हा आहे का? तर याचं स्वरूप असं आहे की हा दखलपात्र गुन्हा आहे. पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात. तसेच हा गुन्हा बेलेबल आहे, नॉन बेलेबल आहे, जामीनपात्र आहे की अजामीनपात्र आहे? तर हा गुन्हा नॉन बेलेबल आहे, अजामीनपात्र आहे. जामीन न्यायाधीशांच्या अधिकारात असतो, न्यायालयाकडून तुम्हाला जामीन मिळेल. तसेच हा गुन्हा कंपाऊंडेबल आहे की नॉन कंपाऊंडेबल, म्हणजे तडजोड योग्य आहे की अतडजोड योग्य आहे? तर नॉन कंपाऊंडेबल गुन्हा आहे हा, तडजोड अयोग्य आहे. हा गुन्ह्यात तडजोड करता येत नाही, कोर्टाबाहेर आपोआप मिटवता येत नाही. न्यायालयाच्या परवानगीने योग्य प्रक्रियेद्वारेच या गुन्ह्याचा समेट होतो. आता हा गुन्हा कोणत्या न्यायालयात चालतो? ट्रायल बाय सुनावणीचं न्यायालय कोणतं आहे? तर फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट, प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हा खटला चालतो. शिक्षा आणि कायदेशीर उपाय काय आहेत? पनिशमेंट आणि लिगल रेमेडीज काय? शिक्षा काय? तर कमीत कमी 3 वर्षापर्यंतचा कारावास आणि दंड, फाईन आहे. पीडित स्त्रीसाठी उपाय: स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा महिला कक्षात वुमन सेलमध्ये तक्रार FIR नोंदवणे. BNS सेक्शन 85 सोबत कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 अंतर्गत निवारा आणि पोटगीची मागणी करता येते. पुरावे आणि पुराव्याचा भार कुणावर आहे ते समजून घ्या. तपास आणि प्रक्रिया कशी चालते? तर तक्रार प्राप्त झाल्यावर BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या कायद्यातील कलम 173 अंतर्गत तपास केला जातो. तसंच बर्डन ऑफ प्रूफ, पुराव्याचा भार कुणावर असतो? तर साधारणपणे अभियोजन पक्षावर, प्रोसिक्युशनवर आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी असते. परंतु जर लग्नानंतर 7 वर्षाच्या आत स्त्रीच्या
संशयास्पद मृत्यू झाला असेल तर भारतीय साक्ष अधिनियम 2023 या कायद्याच्या कलम 115 नुसार पती किंवा नातेवाईकांनाच क्रूरता केली असा गृहीतकाचा सिद्धांत म्हणजे प्रिझम्पशन लागू होतो. आता या कलमासंबंधित असलेले कायदेशीर संविधानिक कलमे कोणते आहेत आणि इतर कायदे कोणते आहेत? तर भारतीय संविधानातील अनुच्छेद आर्टिकल 14 समानतेचा अधिकार, तसेच आर्टिकल 15(3) महिलांसाठी विशेष कायदे करण्याचा राज्याचा अधिकार, तसेच आर्टिकल 21 सन्मानाने जगण्याचा अधिकार, ते ही संविधानिक कलमे या कलमाच्या संबंधित आहेत. तसेच इतर कायदे कोणते आहेत? तर BNS सेक्शन 80 BNS मधील कलम 80 हुंडाबळी डॉवरी डेथ, BNS सेक्शन 86 क्रूरतेची व्याख्या आणि डॉवरी प्रोहिबिशन ॲक्ट म्हणजे हुंडाबंदी कायदा 1961 या कायद्यातील तरतुदी हुंडा मागणे किंवा देणे हा गुन्हा आहे, ह्या कायद्यातील तरतुदी लागू होतात. तसेच प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 DV ॲक्ट नागरी सिव्हिल संरक्षण आणि उपाय ह्या अंतर्गत तरतुदी लागू होतात. तर महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय कोणते आहेत? तर आर्नेस कुमार वॉज अ स्टेट ऑफ बिहार 2014 मधला हा खटला आहे. फॅक्ट्स आणि इश्यू काय आहेत? तर 498 गैरवापर करून पती आणि त्याच्या वृद्ध नातेवाईकांना थेट अटक केली जात होती. रेशो डेसिडेंटी काय होता या खटल्यात? तर पोलिसांनी BNS सेक्शन 85 च्या गुन्ह्यांमध्ये थेट आपोआप अटक करू नये अशी BNSS कलम 35(1) अंतर्गत नोटीस जारी करून चौकशी करावी असा रेशिओ डेसिडेंटी या खटल्यात दिला. पुढचा खटला आहे राजेश शर्मा वर्सेस स्टेट ऑफ UP 2017 मधला खटला आहे. सोशल ॲक्शन फोरम फॉर मानव अधिकार 2018 हे 2 खटले आहेत. तर इश्यूज काय होते? तर तक्रारींच्या याचा मुद्दे काय होते? तर तक्रारींचे निवारण आणि निष्पाप नातेवाईकांचे संरक्षण. रेशिओ डेसिडेंटी काय होतात? तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की पतीच्या प्रत्येक नातेवाईकावर, उदाहरणार्थ दूरचे नातेवाईक, परदेशात राहणारे भाऊ बहीण, स्पष्ट आरोपांशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही, स्पष्ट पुरावे असल्याशिवाय कारवाई करू नये असा ह्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आता लॅटिन मॅक्झिम कोणते कायदेशीर तत्त्व कोणते आहेत ह्या कलमासंबंधित? ॲक्टस नॉन फिसिएट रियम निस मिन्सिट रिया हे एक कायदेशीर तत्त्व आहे, लॅटिन मॅक्झिम आहे. केवळ कृत्य पुरेसे नाही, इतर गुन्हेगारी मानसिक हेतूसुद्धा मेन्स रिया देखील असावा लागतो. दुसरं कायदेशीर तत्त्व आहे लॅटिन मॅक्झिम आहे इन्क्युबिट प्रोबेशिओ क्विट डिसिट नॉन क्विट नेगेट. हे एक लॅटिन मॅक्झिम आहे. याचा अर्थ असा की जो आरोप करतो त्यानेच तो सिद्ध केला पाहिजे. प्रोसिक्युशन मस्ट प्रूव्ह द गिल्ट. हे 2 कायदेशीर तत्त्वे किंवा लॅटिन मॅक्झिम ह्या कलमासंबंधित आहेत. जुन्या आणि नवीन कायद्याची तुलना काय आहे? तर जुन्याचं कलम होतं 498 नवीन BNS कायद्यानुसार कलम आहे 85. व्याख्या 2000 IPC नुसार 498 मध्येच समाविष्ट आहे आणि नवीन कायद्यानुसार कलम 86 मध्ये स्वतंत्रपणे स्पष्ट केलेली व्याख्या आहे. तपास प्रक्रिया कशी होते? तर IPC CRPC नुसार CRP 1973 नुसार तपास प्रक्रिया होते, प्रोसिजर चालतो आणि नवीन कायद्यानुसार BNSS 2023च्या कायद्यानुसार प्रक्रिया चालते. पुराव्याचा कायदा काय? पूर्वी होता इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872, आता भारतीय साक्ष अधिनियम आहे 2023. प्रक्रियेचा प्रवाह कसा आहे? प्रोसिजर लीगल प्रोसिजर कसं आहे? तर तक्रार व FIR नोंदवणे. पीडित महिला किंवा तिचे नातेवाईक BNS कलम 85 अंतर्गत पोलीस ठाण्यात किंवा महिला सेलकडे तक्रार नोंदवतात. दुसरी पायरी आहे प्राथमिक तपास नोटीस. BNSS कलम 35(1) नुसार नोटीस जारी केली. आशिष कुमार मार्गदर्शक तत्वांनुसार आशिष कुमार या खटल्यातील मार्गदर्शक तत्वानुसार पोलीस आरोपींना हजर राहण्यासाठी नोटीस पाठवतात आणि प्राथमिक चौकशी करतात. तिसरी स्टेप्स आहे की दोषारोपपत्र चार्जशीट तयार करतात. न्यायालय तपासात तथ्य आढळल्यास पोलीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चार्जशीट दाखल करतात. आणि शेवटची पायरी आहे खटला आणि निर्णय ट्रायल अँड जजमेंट. न्यायालयीन प्रक्रिया. न्यायालय दोन्ही बाजूंचे पुरावे तपासून निर्णय देते. गुन्हा सिद्ध झाल्यास 3 वर्षापर्यंतची शिक्षा सुनावण्यात येते. जर गुन्हा सिद्ध झाला नाही तर आरोपीस निर्दोष मुक्तता करण्यात येते.
आता ह्या कलमांतर्गत संभाव्य बचाव आणि टीका काय आहेत? तर कौटुंबिक किरकोळ वाद किंवा तणाव म्हणजेच क्रूरता नव्हे, कायदेशीर मागणी किंवा हुंड्याचा कोणताही पुरावा नसणे असा बचाव करता येतो. किरकोळ वाद असेल तर तो गुन्हा क्रूरता नाही आहे असा बचाव करता येतो. घटनेच्या वेळी आरोपी वेगळ्या ठिकाणी होता, अॅलिबाय वास्तव्यास असणे, अॅलिबाय घेऊ शकतो. टीका काय, क्रिटिसिझम काय, गैरवापर, मिसयूज. काही प्रकरणांमध्ये या कलमाचा वापर कौटुंबिक वादात संपूर्ण सासरच्या कुटुंबाला अडकवण्यासाठी सूडबुद्धीने केला जातो अशी टीका न्यायालयानेही केली आहे. तडजोडीची कठीण प्रक्रिया, गुन्हा अजामीनपात्र आणि नॉन कंपाऊंडेबल असल्याने क्षुल्लक वादातही तडजोड होण्यासाठी उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्टामध्ये जावे लागते. परीक्षेच्या दृष्टीने कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत? तर BNSचं कलम 85, पूर्वी IPCचं कलम 498A होतं. व्याख्या BNSची कलम 86 नुसार व्याख्या केलेली आहे. शिक्षा किती आहे? तर 3 वर्षापर्यंतचं कारावास प्लस दंड भरावा लागेल. गुन्ह्याचे वर्गीकरण कसे आहे? तर हा गुन्हा कॉग्निझेबल आहे, नॉन बेलेबल आहे, नॉन कंपाऊंडेबल आहे. तसंच हा गुन्हा मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्या न्यायालयात चालतो. म्हणजेच काय, हा कॉग्निझेबल म्हणजे दखलपात्र आहे, नॉन बेलेबल म्हणजे अजामीनपात्र आहे, नॉन कंपाऊंडेबल म्हणजे तडजोड करता येत नाही. आणि हा गुन्हा कुठेही चालवला जातो हा खटला? तर मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्या न्यायालयात चालवला जातो. महत्त्वाचा खटला आहे आर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार. अटकपूर्व नियमावली ह्यात दिलेली आहे. वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते? ते BNS कलम 85 अंतर्गत पुरुषांना किंवा सासरच्या लोकांना थेट अटक होऊ शकते का, असे प्रश्न वारंवार विचारले जातात. तर अर्नेश कुमार प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार पोलीस थेट अटक करू शकत नाहीत. आधी चौकशीची नोटीस देणे अनिवार्य आहे असं या अर्नेश कुमार या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं, नियम दिलेले आहेत. दुसरा प्रश्न आहे की BNS 85 आणि BNS 86 मध्ये काय फरक आहे? तर BNS कलम 85 हे गुन्ह्याची शिक्षा आणि तरतूद सांगते, तर BNS कलम 86 हे क्रूरता, क्रुएल्टी या शब्दाची कायदेशीर व्याख्या स्पष्ट करते. निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचा? तर भारतीय न्यायसंहिता BNS कायद्यामधील कलम 85 हे महिलांवरील घरगुती हिंसाचार आणि हुंड्याशी संबंधित छळाविरुद्ध लढा देणारे एक महत्त्वाचे कायदेशीर ढाल आहे. कायद्याचा मूळ हेतू पीडित महिलाचे रक्षण करणे हा असला तरी न्यायालयीन मार्गदर्शक तत्वांमुळे या कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी आणि निष्पाप व्यक्तींच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाते. तर मित्रो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 85च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजावून घेतलेल्या आहेत, अभ्यास केलेले आहेत. हे कलम, या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे कायदेशीर व्हिडिओज पाठवा, फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.